अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, स्वामींची सेवा करत असताना किंवा स्वामींची सेवा केली ना तर आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळतं असं म्हणतात. पण ते खरंच अगदी सत्य आहे. कारण स्वामींच्या नशिबाने माझ्या जे नशिबात नव्हतं ना ते सुद्धा स्वामींनी माझ्या पदरात टाकलं. मी सोलापूर येथील रहिवासी आहे. म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब तेथेच आहे. आम्ही पूर्वीपासूनच तेथे राहतो. माझं छोटंसं पण अगदी आनंदी कुटुंब होतं. कोणाचीही नजर लागावी अगदी असं. मी, माझे मिस्टर, सासू सासरे आणि मला 2 मुलं होती. मला 3 नंदाही होत्या, पण त्यांची लग्न झालेली होती. त्यांच्या काहीच अडचणी नव्हत्या किंवा त्यांचा काही त्रासही नव्हता. सर्व काही आनंदात चालू होतं. घरी शेती होती. मिस्टर शेती बघायचे. सर्व काही अगदी व्यवस्थित होतं. अगदी देवाच्या कृपेने सर्वच काही छान होतं. परंतु पुढे जाऊन काळ असा घालेल की त्यातून आपल्याला सावरायला सुद्धा येणार नाही याची मला मात्र काहीच कल्पना नव्हती. एक दिवस असाच उजाडला. माझी 2 मुलं होती. माझा मोठा मुलगा 10वीला होता आणि छोटा मुलगा 8वीला होता. माझा मोठा मुलगा दररोज शाळेत सायकलवर जायचा. एक दिवस असाच तो सायकलीवरती शाळेत निघाला होता आणि अचानक मागून एक ट्रक आला आणि त्या ट्रकचा ड्रायव्हरचा त्याच्या ट्रकवरचा ताबा सुटला आणि त्याने त्या ट्रक खाली माझ्या मुलाला अगदी चिरडून टाकलं. तो ॲक्सिडेंट इतका भयानक होता की माझा मुलगा त्यातून वाचूच शकला नाही. तो तिथेच गेला. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला खूप मोठाच धक्का बसला. म्हणजे हे दुःख पचवणं माझ्यासाठी खूपच अवघड होतं. ज्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं, अगदी रक्ताचं पाणी करून सांभाळलं, तो मुलगा अचानक मला सोडून गेला होता. एका आईसाठी हे सर्वात दुर्दैवी असतं की तिने ज्या मुलाला जन्म दिला, ज्याला मोठं केलं, तो अचानकपणे तो आपल्याला सोडून जातो. हे दुःख पचवणं खरंच खूप अवघड असतं. भक्तांनो, मी अगदी म्हणजे तेव्हा इतके खचून गेले होते की मला त्यातून उभं राहता येईल की नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं. परंतु देवाने मला शक्ती दिली आणि नातेवाईकांनी सांगितलं की अजून छोटा मुलगा आहे, त्याच्याकडे बघून तुला जगावंच लागेल, तुला धीर हा धरावाच लागेल. आणि मी कशीबशी त्या दुःखातून सावरू लागले. परंतु त्या दुःखातून सावरता सावरता अचानक पुढे अजून एक मोठा आघात होणार आहे ह्याची मला काहीच कल्पना नव्हती. अशीच आता 4 वर्ष गेली. माझा मुलगा छोटा 12वीत गेला. तो शाळेतही हुशार होता. आता त्याला कॉलेजला बाहेर ॲडमिशन मिळालं होतं. त्यामुळे तो बाहेरच रूमवर राहत होता. अधूनमधून येऊनही जायचा. काय त्याची खुशाली कळवायचा. सर्व काही व्यवस्थित होतं आणि आताही माझे दुःख मी बऱ्यापैकी विसरले होते. सर्व काही अगदी व्यवस्थितच चालू होतं. परंतु जेव्हा माझा मुलगा 12वीत गेला तेव्हा त्याची ओळख तिथेच कॉलेजमध्ये एका मुलीसोबत झाली आणि तो त्या मुलीमध्ये त्याच्यामध्ये जवळीक वाढली. तो तिच्या अक्षरशः प्रेमात पडला. तो वेड्यासारखा तिच्यावरती प्रेम करू लागला होता. आणि त्याने ह्याबद्दल मलाही थोडेफार सांगितले होते की माझी एक मैत्रीण आहे, खूप चांगली आहे. मला त्याच्या बोलण्यावरून थोडासा संशय आला होता. परंतु त्याला काय बोलावे हे मला समजलंच नाही आणि एवढं सांगून तो पुन्हा रूमवर निघून गेला. आता मला वाटलं की तो तिथे चांगलं शिकत असेल, परंतु तो त्या मुलीमध्ये इतका वेडा झाला होता की त्याला चांगले आणि वाईट ह्यामधला काहीच फरक समजत नव्हता. त्या मुलगीने त्याला फसवलं आणि ती त्याला सोडून निघून गेली. त्यालाही हा धक्का पचवला नाही आणि त्याने त्या रूममध्येच गळफास लावून आत्महत्या केली. आणि हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा मला तर अक्षरशः स्वतःसुद्धा गळफास लावून घ्यावा अशी माझी तेव्हा वेळ होती. मला काय करावे ना अक्षरशः काहीच समजत नव्हते. इतकी वाईट माझ्यावरती वेळ आली होती ना की देवाने अशी वेळ शत्रूवर सुद्धा कधी आणू नये. आता ह्या सर्व दुःखातून कसं उभं राहायचं मला काहीच समजत नव्हतं. मला तर देवावरचा पूर्णच विश्वास उडाला होता. म्हणजे देव ह्या जगात नाहीच अशी माझी पूर्णपणे आता म्हणजे पूर्ण असा माझा विचारच झाला होता. म्हणजे ती इतकी वाईट भयानक वेळ होती की 2 मुलं माझ्या हातातून गेली होती. एक मुलगा ॲक्सिडेंटने आणि दुसरा माझ्याच हातच्या चुकीमुळे असं मला वाटत होतं. कारण त्याने मला सांगितलं होतं. तेव्हाच मी त्याला थोडंफार काही समजावून सांगायला हवं होतं. मात्र मी नुसतं ऐकून घेतलं. मी काहीच बोलले नाही किंवा ती वेळ बोलण्यासाठी योग्य नाही असं सुद्धा मला वाटलं होतं. परंतु ह्यातून इतकंच म्हणजे वाईट घडलं होतं की ते आता काही केलं सुधारू आपण शकत नव्हतो. मला काय करावे काही समजत नव्हते. मी कोणाशी बोलत नव्हती, काही नव्हती. आणि माझ्या मुलाचा सर्व काही झालं. म्हणजे त्याला माती वगैरे दिली, दहन दिली आणि नंतर त्याला नातेवाईक आपापल्या घरी जाऊ लागले.
त्यात मला एका म्हणजे जी माझी बहीण होती, एक लांबची बहीण होती, त्या बहिणीने मला सांगितले की अगं तू अक्कलकोटला एकदा जाऊन ये, तुझ्या मागे जर काही वाईट शक्ती असेल तर ती नक्कीच दूर होईल असं तिने मला सांगितलं. परंतु मी मात्र विश्वास ठेवला नाही. मी म्हटलं काय अक्कलकोट, कुठलं अक्कलकोट, काही नाही, सर्व काही खोटं आहे. ज्या देवाने माझे 2 तरुण मुलं नेली तेव्हा देव कुठे गेला होता, असं मी तिच्याशीच भांडू लागले आणि रडू लागले. पण ती मला म्हणाली की तुझा जर माझ्यावर विश्वास असेल ना तर तू एकदा नक्कीच अक्कलकोटला जाऊन ये. आणि आम्ही म्हणजे त्या दिवशी नुकतंच माझ्या मुलाला दहन दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ते बाकीचे कार्यक्रम अजून बाकी होते. तरीसुद्धा मला असं वाटलं की ही इतकं सांगत आहे तर आपण एकदा अक्कलकोटला जाऊन यावं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, परंतु ते म्हणाले की नाही, मुलाचं जे 3रे श्राद्ध असते ते घातल्याशिवाय मी अजिबात कुठेही हलणार नाही. मग आम्ही माझ्या मुलाचं 3रं श्राद्ध आणि सर्व बाकीचे जी काही श्राद्ध होती ती सगळी एकाच दिवशी सगळा कार्यक्रम केला आणि मग आम्ही लगेच 4थ्या दिवशी अक्कलकोटला निघालो. माझा तर काहीच विश्वास नव्हता, परंतु बहिणीने खूप जास्त जबरदस्ती केल्यामुळे मला तिथे जावे लागले. मी आणि माझे मिस्टर अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटमध्ये आम्ही जेव्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो तेव्हा तिथे गेल्यानंतर मला एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. म्हणजे काहीतरी वेगळे आहे असं मला वाटलं. तिथे गेल्यानंतर मी तिथे देवाचं दर्शन वगैरे घेतलं. तिथे प्रसाद होता, तो प्रसाद वगैरे घेतला आणि मी तिथेच रडत बसली होती. आणि अचानक असे साधू बाबासारखे एक माणूस आला आणि त्याने माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाला की बाळा रडू नकोस, अगं जे काही आपल्या नशिबात आहे ना ते घडणारच आहे. जे विधिलिखित आहे ते टाळता येत नाही. जे आपल्या हातातच नाही आहे ना ते मिळवण्याचा कधीच प्रयत्न करू नये. आणि जे नशिबात नाही ना ते सुद्धा आपल्याला कधी मिळत नाही. जेवढं तुझ्या नशिबात होतं तेच तुला मिळणार आहे. हे ऐकून मी म्हटलं की बाबा पण जे माझं होतं ते देवाने माझ्यापासून का हिरावलं. तर ते म्हणाले की अगं जे तुझ्याकडून हिरावून गेलं ते तुझं नव्हतंच कधी. कदाचित जेव्हा वाईट घडतं ना तेव्हा ती कुठल्या तरी चांगल्याची सुरुवात असते. तुझ्या आयुष्यात अजूनही काहीतरी चांगलं घडणार असेल असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं आणि मी त्यांना माझ्या बाबतीत जे काही घडलं ते सर्व काही सांगितलं. ते बाबा म्हणाले की अगं हे बघ, इथून तू डावीकडे जा आणि तिथे डावीकडे वळालीस ना की तिथे दुकानामध्ये गुरुचरित्राचं नावाचा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ विकत घे आणि त्या ग्रंथाची तू 7 पारायणं कर. बघ तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच अद्भुत काहीतरी घडणार आहे. फक्त तो पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे त्या ग्रंथाची सेवा कर, त्यांची पारायणं कर. मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी मला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. मी तो आशीर्वाद ऐकून म्हटलं आता काय वय राहिलं आहे का आपलं अष्टपुत्र सौभाग्यवती भव या आशीर्वादासाठी. आणि मी मनातल्या मनात म्हटलं आणि ते बाबा मला निघून गेले. मी माझ्या मिस्टरांना घेऊन तिथेच डावीकडे वळले आणि पुढे जाऊन मी गुरुचरित्राचा ग्रंथ विकत घेतला. आता आम्ही अक्कलकोटला आलो आहोत म्हटल्यावरती रिकाम्या हाताने कसं जायचं, म्हणून स्वामी समर्थांची एक फ्रेमसुद्धा घेतली, त्यासोबतच जपमाळसुद्धा घेतली. आणि एवढं सगळं घेतल्यानंतर तिथे दुकानदार आम्हाला म्हणाला की अहो ताई, एवढं सगळं घेतलं आहे तर स्वामी चरित्र सारामृताचा पण एक ग्रंथ घ्या की, त्याशिवाय स्वामी समर्थांची सेवा अपुरीच आहे. तर मी त्यांना म्हटलं की मी स्वामी समर्थांची सेवा करत नाही किंवा मी कधी करणारही नाही. तर ते बाबा म्हणाले की स्वामी समर्थांची फ्रेम घेऊन चाललात ना तर बघा या मार्गावरती गेलात तर नक्कीच तुम्हाला ह्या ग्रंथाची सुद्धा सवय लागेल आणि त्याची सेवासुद्धा तुम्ही आपोआप मनापासून करसाल. तुम्ही हा ग्रंथ माझ्यासाठी घ्या, वाटल्यास पैसे द्या किंवा देऊ नका. ते तसे म्हटल्यानंतर मग मी तो ग्रंथ घेतला आणि त्यांचे सर्व पैसे देऊन टाकले. तसंच आम्ही घरी आलो. घरामध्ये नुसतं वेळ लागल्यासारखं झालं होतं. म्हणजे घरात थांबावं की नाही असाच प्रश्न पडला होता. घरामध्ये सगळीकडे मला माझी मुलं असल्याचाच भास होत होता. आता काय करावे काही समजत नव्हते. आणि मी पुन्हा आता त्या बाबांचे शब्द आठवले. त्यांनी मला सांगितलं होतं की गुरुचरित्राचे तू 7 पारायणं कर, तुला नक्कीच फरक जाणवेल. आणि गुरुचरित्राचं मग मी पारायणं सुरू केली. 1 पारायण झालं, 2 पारायणं झाली, 3 पारायणं झाली आणि नंतरच्याला मला मासिक धर्मच आला नाही. मी मासिक धर्माकडे लक्ष ठेवून होते कारण मला पारायणं करायची होती. त्यामुळे त्या दिवसांमध्ये मला महाराजांची सेवा करता येणार नव्हती. परंतु मासिक धर्म आला नाही म्हणून मी डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांनी मला जे सांगितलं ते ऐकून मी म्हणजे अक्षरशः असं म्हणजे काय
असं इतकी मी आनंदात म्हणजे सांगण्यासाठी माझ्याकडे अजिबात शब्दच नाही आहेत. ताई सांगतात की ते डॉक्टरांनी मला जे काही सांगितलं ते ऐकून मी खूपच आनंदी झाले. कारण डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला दिवस गेलेले आहेत, म्हणजे आत्ता मला पुन्हा एकदा आई होण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि तेही या वयात. आता हे म्हणजे मला विचार आला की लोक काय म्हणतील काय, परंतु मी कशाचाही विचार केला नाही. जे काही घडलं आहे ते देवाचा प्रसाद आहे. आणि मला लगेच ते अक्कलकोटमध्ये भेटलेले बाबा आठवले. त्यांनी मला सांगितलं होतं की ही तुझ्या चांगल्याची सुद्धा सुरुवात आहे, म्हणजे यापुढे अजूनही काही चांगलं घडणार आहे ह्याची मला तेव्हा खात्री वाटायला लागली. आणि खरंच अक्कलकोटवरून आल्यानंतर माझे मन खूपच हलकं हलकं वाटत होतं. हे सर्व काही स्वामींमुळेच घडत होतं. आणि जेव्हा मी दुकानात गेले होते तेव्हा त्या दुकानदारानेही सांगितलं होतं की जर तुम्ही या मार्गावर गेलात तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची नक्कीच गरज पडेल. मग तेव्हापासून मी स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे सुद्धा आता पारायण करायला लागली होती. गुरुचरित्राचे माझे 7 पारायणं झाली. आता मी दररोज हे स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय वाचू लागले. मी जपमाळ घेतली होती, त्या जपमाळेवर स्वामी समर्थांचे जप करू लागले. आता ह्या वयामध्ये माझी म्हणजे जे काही माझी प्रेग्नन्सी होती ती थोडीशी क्रिटिकलच होती. म्हणजे की वयानुसार आपलं शरीर साथ देत नाही, परंतु हे असं काही घडत होतं की ते देवालाच मान्य असावं असं मला वाटत होतं. म्हणून मी स्वामींची जेवढी जमेल तेवढी सेवा करत होते. आणि असेच 9 महिने गेले आणि 9 महिन्यानंतर मला 2 जुळी मुलं झाली. मी म्हणजे मला शब्दच नाहीत सांगायला की ह्या सर्व चमत्कारच म्हणावा. अक्षरशः माझ्या नातेवाईकांनी सुद्धा खूपच ह्या सर्व गोष्टीला आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले की तुझी 2 मुलं गेली, परंतु तुझ्या पदरामध्ये पुन्हा एकदा 2 मुलंच पडली. आणि हे सर्व काही स्वामींच्या कृपेने झालं. मी माझ्या त्या बहिणीचे अक्षरशः मनापासून आभार मानले. तिला म्हटलं मी की हे सर्व काही तुझ्यामुळेच मला लाभलेले आहे. तू मला योग्य वाट दाखवलीस आणि त्या वाटेवरती मी चालत राहिले. आणि शेवटी मला माझ्या नशिबात नव्हतं ना ते सुद्धा मला स्वामींमुळे मिळालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच स्वामींची सेवा जर केली ना तर आपल्या नशिबात जे नाही ना ते सुद्धा मिळते. फक्त मनापासून स्वामींची सेवा करायला हवी, त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. मी अवघ्या स्वामी गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे 3च पारायणं केली होती, पण त्या पारायणाने माझ्या आयुष्याचं सोनं झालं. मला म्हातारपणाला काठी मिळाली आणि म्हणजे जगण्यासाठी मला एक कारण मिळाले. खरंच स्वामींची लीला अद्भुत आहे आणि त्यांची कृपाही अगदी अखंड आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्हाला ह्या टाईमचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा, कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. धन्यवाद.